नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण क्रिसमस निमित्ताने मुलांसाठी अगदी झटपट पद्धतीने परफेक्ट असा बेकरी स्टाईल घरी वाटीत केक कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर त्यासाठी आज आपण इथे एक कढई घेतली. जी काही आपल्याकडे खराब कढई असेल ती घ्या. तिला आपण सर्वात आधी मंद आचेवरती गरम करून घ्यायची. गरम झाल्यानंतर लगेच तळाशी थोडंसं आपण मीठ टाकून घेणार आहोत. यामुळे काय होतं, या मिठामुळे जे काय बेकिंग प्रोसेस असते आपली याची केकची ती हळूवार होते आणि त्यामुळे आपला जो केक असतो बाहेरून छान ब्राऊन आणि आतमध्ये अगदी परफेक्ट जाळीदार तो तयार होतो. अजिबात तो चटकत वगैरे नाही आणि त्यामुळे काय होतो, आपला केक अगदी छान तो परफेक्ट बेक होतो. तर आज आपण वाटी केक बनवत आहोत. तर वाट्या अगदी छोट्या छोट्या असतात, त्या व्यवस्थित आपल्याला ठेवता यावे म्हणून इथं मी एक प्लेट घेतली आहे. आपण काही जाळी वगैरे ठेवली तरी काही हरकत नाही. आणि त्यानंतर लगेचच आपण त्याला तेल वगैरे काही न लावता लगेच त्यावरती ह्या पद्धतीने आपण झाकण हे झाकून देणार आहोत. तर आता आपलं हे झाकण झाकल्यानंतर ही कढई गरम होते. ते गरम होते तोवर लगेच आपण केकचं बॅटर आणि त्यासाठी लागणाऱ्या वाट्या तयार करून घेणार. तर केक बनवण्यासाठी इथे मी अगदी मध्यम आकाराच्या छोट्या वाट्या घेतल्या. आता आपल्याला लहान मोठी कसे केक वाटी केक बनवायचं त्यानुसार आपल्या अंदाजाने आपण वाटी घ्या किंवा डायरेक्ट आपण केकचं भांडं वापरून बनवलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर लगेचच आपण ह्यात वाट्यांना बटर किंवा तेल आपण लावून घेणार. आज आपण बटरचा अजिबात वापर करणार नाहोत. तर तेल मी ह्या ब्रशच्या सहाय्याने लावून घेतले. लगेच आपला जो काही पेपर असतो बटर पेपर तो मी वाटींच्या आकाराने कट करून घेतला. या पद्धतीने आपण त्याच्या तळाशी गोल आकार येईल इतपत आपण हा पेपर कट करून घ्यायचा आणि लगेचच आपण ह्या संपूर्ण वाटींमध्ये हा पेपर ठेवून घेतला. पेपर ठेवल्यानंतर पुन्हा आणखी आपण ह्या पद्धतीने त्याला तेल लावून घेणार आहोत. जर आपल्याकडे बटर पेपर नसेल तर तेलाच्या वरती थोडंसं मैदा हा भुरभुरून घ्या, म्हणजे आपल्याला अजिबात पेपरची गरजही भासणार नाही. आता आपले हे वाट्या अगदी परफेक्ट केक बेक करण्यासाठी तयार झाले. त्यानंतर लगेचच आता आपण केक बॅटर बनवून घेऊया. बॅटर बनवण्यासाठी इथे एक मोकळं भांडं घेतलं आहे. त्यानंतर लगेच घरगुती आपला कुठलाही एक चमचा सेट करून घ्या आणि त्याच चमच्याने आपण संपूर्ण साहित्य हे मोजून घेणार आहोत. आता इथे बरोबर जे काही आपलं घरगुती ऑइल असतं ते मी इथे 10 चमचे ऑइल घालत आहे. तर बरोबर इथे मी 10 चमचे ऑइल घेतले. 10 चमचे आपले ऑइल घालून टाकून झाल्यानंतर लगेचच आता आपण यामध्ये पिठी साखर घालणार आहोत. बरोबर 10 चमचे ऑइल नंतर लगेच यामध्ये ह्या पद्धतीने त्याच चमचेच्या सहाय्याने बरोबर अगदी फुल असं भरून आपण 8 चमचे पिठी साखर ही घेणार आहोत. तर जर तुम्ही याच्याने मोजणार असाल कपाने बरोबर इथे मी 1/4 कप ऑइल घेतले आणि त्यानंतर 1 कप पिठी साखर घेतली. तर ह्या पद्धतीने मी बरोबर 8 चमचे पिठी साखर ही मोजून घेतली. पिठी साखर आपली मोजून झाल्यानंतर काय करायचं, लगेच ह्या पद्धतीचं मिक्सर घ्यायचं किंवा चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित आपण तेलामध्ये ही पिठी साखर मिक्स करून घेणार आहोत. छान हलकीची फ्लफी आणि यामध्ये व्यवस्थित तेलामध्ये मिक्स होईल इथपर्यंतच आपल्याला ही साखर मिक्स करून घ्यायची. तेलाचं आणि साखरेचं हे मिश्रण अगदी परफेक्ट असं आपलं तयार झालं आहे. अशा पद्धतीने आपण साखर ही तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता आपले साखर आणि तेल हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपण केकला अगदी छान फ्लेवर देण्यासाठी इथे बरोबर मी 1 चमचे इसेन्स घालत आहे. जर आपल्याकडे इसेन्स नसेल तर आपली वेलची पूड घातली तरी काही हरकत नाही. इसेन्समुळे 2 छान क्रिया होतात. आपलं म्हणजे फ्लेवर अगदी छान येतो आणि जे काय फ्लफीनेस येतो ना ते इसेन्समुळे देखील येतो. त्यानंतर लगेचच त्या चमच्यानेच आपण आता बरोबर 8 चमचे पाणी हे टाकून घेणार आहोत. तर नंतरून देखील आपल्याला गरज भासेल तर आणखी आपण पाण्याचा वापर करू. जर तुम्हाला म्हणजे मी नंतरून बरोबर सांगते किती आपल्या ह्यामध्ये पाणी हे वापरलं आहे. तर यामध्ये आपण सर्वात आधी 10 चमचे तेल, 8 चमचे पिठी साखर, 1 चमचे इसेन्स आणि त्यानंतर 8 चमचे बरोबर आपलं नेहमीचं नॉर्मल पाणी आपण यामध्ये टाकून घेतले. आज आपण अजिबात दुधाचा वापर करणार नाही आहोत. फक्त पाण्यापासून परफेक्ट असा केक आपण बनवणार आहोत. तर यामध्ये आपण पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता आपलं ह्या पद्धतीचं अगदी परफेक्ट पाणी किंवा बॅटर हे तयार झालं आहे. त्यानंतर काय करायचं, आता आपण ह्यामध्ये मैदा घालणार आहोत. पण मैदा डायरेक्ट न घालता ह्या पद्धतीची आपल्याकडे जी काही चाळणी असेल ती चाळणी घ्या आणि त्यामध्ये बरोबर आता 12 चमचे आपण ह्यामध्ये मैदा घालणार आहोत. 10 चमचे तेलासाठी बरोबर 12 चमचेचं आपण मैद्याचा वापर करणार आहोत. अगदी ह्या पद्धतीने फुल भरून आपण मैद्याचा वापर करा. अगदी परफेक्ट असं आपलं माप हे अजिबात कुठेही चुकणार नाही आणि अगदी छान
अगदी परफेक्ट असा आपला मऊ आणि जाळीदार फ्लफी असा केक आपला तयार होणार आहे. इथे बरोबर मी 12 चमचे आता मैदा घेतला आहे. त्यानंतर लगेचच आपण यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतला आहे. बेकिंग सोडा नसेल तर घरगुती सोड्याचा वापर केला तरी काही हरकत नाही. लगेचच त्या चमच्याने आपण 1 चमचा फुल बेकिंग पावडर घेतले. हे संपूर्ण साहित्य आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून ह्या पद्धतीने आता चाळणीने गाळून घेणार आहोत. यामुळे काय होतं, मैदा अगदी हलका होतो. जो आपला सोडा पावडर आहे ते देखील अगदी छान मिक्स होतो आणि आपला जो केक असतो तो अगदी परफेक्ट तयार होतो. म्हणून कधीही केक बनवताना या पद्धतीने मैदा हा चाळून वापरा. अगदी छान असा आपला केक हा तयार होईल. तर आपला केक तयार होण्यासाठी जे मैदा होता तो आपण छान व्यवस्थित गाळून घेतला आहे. आणि त्यानंतर काय करायचं, मिक्सर न घेता ह्या पद्धतीचा पॅच्युलर घेऊन त्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जे आपल्याकडे असतं त्याच्याने आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून ह्या पद्धतीने आपण करणार आहोत. अगदी जास्ती गोल देखील आपल्याला फिरून घ्यायची गरज नाही. हलक्या हाताने व्यवस्थित त्याला हाफ सर्कल करत ह्या पद्धतीने आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जर आपण जास्ती फेटलं ना, जो केकचं फ्लफीनेस असतो तो चालला जातो. ही नक्की तुम्ही स्टेप लक्षात ठेवा. त्यामुळे काय होईल, टिप्स लक्षात ठेवा. त्याच्यामुळे परफेक्ट असा आपला केक हा तयार होतो. तर आपण आधी 10 चमचे 8 चमचे आपण पाणी घातले. त्यानंतर पुन्हा आणखी आपण यामध्ये 3 चमचे पाणी हे टाकत आहोत. कमीत कमी आपल्याला 10 ते 11 चमचे पाण्याची गरज ही भासते. जर आपला मैदा जुना असेल तर थोडं तो पाणी देखील जास्तीचं घेऊ शकतो. एखादा चमचा हा मागे पुढे होऊ शकतो. तर त्यामुळे लागता पाणी घाला. तर अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर हे तयार झालं. त्याला व्यवस्थित मिक्स केलं. अगदी जास्ती देखील मिक्स करून घेऊ नका. लगेच सगळ्यात सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे आपण ह्यामध्ये व्हिनेगर घालणार आहोत. व्हिनेगरमुळे अगदी छान असा आपला केक हा तयार होतो. तर 1 ते 1.5 चमचे आपण यामध्ये व्हिनेगर घाला आवडीनुसार. 1 चमचा देखील आपण व्हिनेगर वापरला तरी काही हरकत नाही आणि 1.5 देखील वापरला तरी काही हरकत नाही. तर यामध्ये मी 1.5 चमचा व्हिनेगर घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते. फक्त हलकं थोडंसंच मिक्स करून घ्यायचं. अजिबात आपल्याला जास्त वेळ मिक्स करून घ्यायची गरज नाही आहे. तर ह्या पद्धतीने आपलं बॅटर हे तयार करून घ्यायचं. अगदी परफेक्ट आपलं बॅटर, अगदी सहज चमच्यातनं आपलं बॅटर हे पडलं पाहिजे इतपतच आपल्याला याला सैलसर म्हणजे पातळ तयार करायचं आहे. जास्ती देखील पातळ तयार करून घेऊ नका. तेलाचं प्रमाण जास्ती झालं तर केक हा फुगत नाही. जास्ती पातळ झाला तर जाळीदार तो होत नाही व्यवस्थित. तर ह्या पद्धतीने आपण आता काय करणार आहोत, यामध्ये बॅटर बनव. बरोबर मी अर्धा वाटी बॅटर भरलं आहे. तर अर्धा वाटी बॅटर भरल्यानंतर देखील माझा केक हा थोडा जास्ती फुलला आहे. म्हणून यापेक्षा तुम्ही कमी बॅटर घ्या म्हणजे अगदी परफेक्ट वाटींमध्ये आपलं बॅटर हे बसेल. तर बॅटर घातल्यानंतर काय केलं आहे मी, चमच्याच्या सहाय्याने आणि किंवा थोडंसं आपण वाटींना हलवून घ्या. जी काही एअर किंवा हवा निर्माण झाली असेल ती निघून जाईल आणि आपला केक हा व्यवस्थित तयार होईल. तर अगदी परफेक्ट असे आपल्या वाटींमध्ये बॅटर हे भरून तयार झाले. चला आपण लगेच यांना बेक करण्यासाठी ठेवणार आहोत. तर बेक करण्यासाठी आपण जे गरम करून घेतलेली कढईचं झाकण काढून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण वाटी ह्या व्यवस्थित रचून घेणार. या पद्धतीने आपल्या वाटे ह्या रचून झाल्यानंतर काय करणार आहोत, यावर थोडीशी चेरी डेकोरेशनसाठी मी चेरी घालते. जर नसेल स्किप केलं, डायरेक्ट प्लेन देखील आपण बनवला तरी काही हरकत नाही. आपल्याला हवा आहे तसं आपण काजू बदाम आवडीनुसार करून. तर माझा जो व्हिडिओ होता तो स्किप झाला. तर चेरी आणि झाकण ठेवताना चेरी ही अगदी पटकन टाकून त्यावरती लगेचच आपण झाकण ठेवायचं आणि जे होल होतं त्याला मी बंद करून घेतले. मंद आचेवरती आपण बरोबर आता याला 35 म्हणजे 25 मिनटं मी याला बेक करून घेतला. तुम्ही बघू शकाल रिझल्ट अगदी छान असे आपले केक हा फुलून तयार झालेला आहे. गॅस हा बंद करायचा. एखाद्या सुरीच्या साहाय्याने किंवा ह्या तुरतीच्या साहाय्याने आपण याला चेक करायचं आणि लगेचच आपण आता याला काढून घेऊया म्हणजे याची कुकिंग प्रोसेस ही बंद होईल. तर ह्या पद्धतीने आपण लगेच साईडला काढून घेतले. साईडला काढल्यानंतर केक अगदी छान मऊ होण्यासाठी गरम असताना एक रुमाल यावरती 10 मिनटासाठी आपण टाकून घ्यायचं. 10 मिनटानंतर लगेच आपण हा रुमाल काढून घेतला आहे. तर तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला केक हा तयार झाला आहे. थोडं गार होऊ देऊ. आता आपण याला काढताना थोडा त्रास होतोय म्हणून मी आता याला थोड्या वेळ गार हा करून घेत आहे. तर आपण आता थोड्या वेळ गार होऊ दिला आहे आणि त्यानंतर आपण काढून घेऊया. तर अगदी परफेक्ट असा आपला केक हा तयार झाला आहे. फक्त एक चुकी झाली माझ्याकडनं, बॅटर हे जास्तीचं टाकलं गेलं म्हणून ओव्हर असं आपलं बॅटर बाहेर आलं आहे. जर आपण अगदी थोडंसं बॅटर पुन्हा आणखी कमी घातलं असतं तर अगदी छान परफेक्ट आपला केक हा तयार झाला असता. त्यानंतर लगेच आपण एक सुरी घेऊया. सुरीच्या सहाय्याने ह्या पद्धतीने आपण थोडंसं आता साईडच्या ज्या
साईड असतात त्या व्यवस्थित मोकळे करून, यामुळे काय होईल आपला केक अगदी सहज आपल्याला कळायला होईल. तर अगदी छान घरगुती पद्धतीने अगदी परफेक्ट असा ख्रिसमस निमित्ताने आपला छान जाळीदार असा केक तयार झाला आहे. तुम्ही बघू शकाल तर अगदी परफेक्ट असा आपला कलर देखील खाली आला आहे ब्राऊन, आणि अगदी छान जाळीदार आणि अगदी सॉफ्ट असा आपला हा केक तयार झाला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर अगदी परफेक्ट असा आपला केक तयार झाला आहे, अजिबात बसा वगैरे नाही, आणि अगदी परफेक्ट अशी आपल्या केकला सॉफ्टनेसपणा आला आहे, आणि अगदी छान केक आपला तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा.